नमस्कार मंडळी. ज्यांना ई श्रम कार्ड काढायचं आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहेत. ज्यांचा पी एफ आणि ESI कट होत नाही त्यांनी ई श्रम कार्ड काढून घ्यायचं आहेत. जे स्वतः कुठल्याही स्किल किंवा फार्मर्स किंवा तुम्ही कुठलेही काम करत असाल तर तुम्हाला ई श्रम कार्ड काढणं गरजेचं आहे, जेणेकरून शासनाकडून त्यासाठी जे काही बेनिफिट्स भेटतील ते तुम्हाला मिळाले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ई श्रम कार्ड काढणं हे गरजेचं आहे. तर ते कसे काढायचे मी या व्हिडिओमध्ये छोट्याशा सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. तर चला बघूया ते ई श्रम कार्ड कसे काढायचे. तुम्हाला गुगलवर जाऊन eShram.gov.in या वेबसाईटवर जाऊन रजिस्टरवर क्लिक करून आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो टाकून सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे. नंतरला आधार नंबर टाकून त्या ठिकाणी पण सबमिट करून आधारला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे आणि परत सबमिट करायचं आहे. नंतरला तुमच्यासमोर एक अशी संपूर्ण प्रोफाईल ओपन होईल. त्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन आहेत, ते तुम्हाला फिल करायचे आहे सगळे. त्यामध्ये तुमचा ॲड्रेस, एज्युकेशन डिटेल्स, पर्सनल इन्फॉर्मेशन आणि बँक डिटेल या सर्व गोष्टींची माहिती त्यामध्ये भरायची आहेत. आणि नंतरला तुम्हाला फॉर्म सबमिट करण्यासाठी ऑप्शन येईल आणि फॉर्म सबमिट झाला की तुम्हाला कार्ड डाउनलोड करण्यासाठी एक ऑप्शन येईल आणि मग तुम्हाला ते कार्ड डाउनलोड करायचं आहे. कंटिन्यू या बटनावर क्लिक करून पुढे जायचं आहे. नंतरला तुम्हाला सर्वात प्रथम पहिली जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती माहिती भरायची आहे. ती भरल्याच्या नंतरला परत तुम्हाला ॲड्रेस ही माहिती भरायची आहेत. तुम्ही ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी आणि करंट ॲड्रेस पण तुम्हाला फिल करायचा आहे. नंतरला परत तुम्हाला एज्युकेशन डिटेल भरायचे आहेत. नंतरला तुमची स्किल डिटेल जी काय असेल, तुम्ही काय काम करतात ती भरायची आहेत. नंतरला तुम्हाला बँकेचे डिटेल भरायचे. नंतर तुमचं कार्ड असं डाउनलोड होईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.